नमस्कार, रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज काय बनवलंय तर आज मी बनवले मस्त पिठलं आणि भाकरी. कारण की आत्ताच मी बाहेरून आले होते आणि उशीर झाल्यामुळे फार काही करायला वेळ नव्हता आणि जेवणही गेलं पाहिजे, तर मग पिठलं भाकरी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते आणि म्हणून मी बेत केला पिठलं भाकरीचा. याच्यामध्ये मी अजिबात लसूण वगैरे कशाचाही वापर करत नाही, फक्त कांदा आणि मिरची, मसाला, थोडासा हळद, मीठ एवढंच फक्त घेते आणि छान असं बेसन आपण भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. खूप जास्त पाणी नाही, कारण काही काहींकडे पातळ असं बेसन करण्याची पद्धत असते, पण आमच्याकडे जाडसर म्हणजे कपची पडेल अशा प्रकारचं बेसन केलं जातं. सो अगदी सोप्या पद्धतीने याच्यामध्ये लसणाचा अजिबात वापर केला नाही, मात्र भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. आणि एका साईडला मी करायला गेलेले भाकरी आणि अचानकपणे गेलेली आहे लाईट. सो लाईट गेलेली आहे, गरमी अतिशय आहे, पण हातात घेतलेलं काम तर पूर्ण करावंच लागणार. सो मस्त अशी तांदळाची भाकरी आणि पिठलं बनवलेलं आहे. आणि लाईट गेल्यामुळे मात्र आम्ही वेट करतोय की लाईट कधी येईल, कारण जेवण तर काही जाणार नाही. तर मग मस्त टम्म अशी फुगलेली भाकरी आणि पिठलं असा आजचा थोडक्यात अगदी बेत आहे. आणि सगळ्यात पहिले ताट मी वाढलेलं आहे ते म्हणजे गार्गीसाठी, कारण गार्गीला भरपूर भूक लागली होती. लाईट आल्या आल्या लगेच तिने खायला घेतलं.